चर्चा चाललेली आहे तर इलेक्शन हे खूप लांबलं ना. 5 फेजचं इलेक्शन आहे, त्यामुळे 5व्या फेजची घाई आम्हाला नाही आहे. म्हणून काय अडलं आहे ते एक दिवस बसून आम्ही संपवून टाकू आणि सगळ्या जागा घोषित करून टाकू. तुमचं सागर बंगला हे सगळ्या राजकीय घडामोडींचं एक केंद्र पाहिलेलं आम्ही पाहिलं आणि वेगवेगळ्या वाटाघाटी तुम्ही यशस्वी देखील करताय. का अशा वाटाघाटी करायला लागतात? तुमच्यामधले नाराज अगदी सागर बंगल्यापर्यंत येत आहेत आणि मग त्याच्यानंतर रात्री मध्यरात्री मीटिंग होत आहेत आणि तुम्ही त्यांना समजावताय. हे चित्र का दिसतं? निवडणुकीत या सगळ्या गोष्टी होतच असतात. काय आहे की ॲस्पिरेशन्स, अपेक्षा हा एक फार महत्त्वाचा घटक असतो आणि राजकारणामध्ये आज अपेक्षा शिगेला पोचतात. एक काळ असा होता की लोक थांबायला तयार असायचे. अलीकडच्या काळामध्ये राजकारणातली जी पिढी आहे ही थांबायला तयार नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या अपेक्षा तर पूर्ण करता येत नाही. इतक्या लोकांची अपेक्षा आणि जागा एक, त्यामुळे इतरांना समजावून सांगावं लागतं. 90% वेळी लोक ऐकतात, 10% वेळी लोक ऐकतही नाहीत. पण नेता म्हणून हे तुमचं कामच असतं की सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा याला देणं काय गरजेचं आहे आणि तुला देताना काय अडचणी आहेत. किमान तेवढं कम्युनिकेशन झालं पाहिजे, ते आम्ही करतो. पण महायुती तुम्ही जेव्हा केलीत तेव्हा हे गृहीत होतं ना की तुम्ही 3 प्रमुख पक्ष आणि इतरही मित्र पक्ष आहेत. मग अशा वेळेस ही अडचण होणार होतीच ना, हे तर गृहीत होतंच ना. मग आहे ना, अडचण होणार हे त्याही वेळेस माहिती होतं, ते आजही माहिती आहे. एकच पक्ष लढतो तेव्हाही अडचण असते ना. असं थोडी आहे काही एक सिंगल पक्ष लढतो तर त्या पक्षातले ॲस्पिरेशन्स असतात. प्रत्येक जागेवर त्या पक्षातले इच्छुक असतात. त्यामुळे हा राजकारणाचा भाग आहे. याला काही फार वेगळेपणाने पाहण्याची आवश्यकता नाही. पहिल्यांदा होतं असं पाहण्याची आवश्यकता नाही. हे सगळं राजकारणात घडत असतं. पण असं की जे ज्यांचं मूळ घर सोडून तुमच्याकडे आले, म्हणजे तुमच्यामुळे आले आणि तुमच्याकडे आले, तर त्यांना त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांचा मान ठेवायला पाहिजे. बरं, त्यांच्याही कमिटमेंट असतात. थेट प्रश्न की एकनाथ शिंदेबरोबर त्यांचे जर शिलेदार सगळे त्यांच्या विश्वासाने आले तर त्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांच्याबरोबर आलेला प्रत्येकाला तिकीट मिळावं. मग हा बॅलन्स कसा साधणार? ते त्यांना ठरवायचं आहे. त्यांच्या पक्षाचे तिकीटं आम्ही ठरवत नाही. हां, पण तुम्ही सीट देत नाही. ऐका, त्यांचे जेवढे सिटिंग लोक आले सगळ्या सिटिंग सीट्स त्यांना मिळालेल्या आहेत सगळ्या. त्याच्यामुळे असं कुठेही त्यांच्या सिटिंग सीट आम्ही घेतल्यात, उलट त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळत आहेत. त्यामुळे कुठेही त्या संदर्भात काही ठिकाणी आमचा आग्रह होता एखाद दुसरी सीट, म्हणजे सिटिंग नाही पण जी त्यांना मिळाली सिटिंग नसलेली आम्हाला मिळावी. पण ठीक आहे, असे आग्रह असतात, ते कमी जास्त होतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या पक्षाचे निर्णय हे ते स्वतः करतात, आम्ही करत नाही. त्यांचे उमेदवार ते ठरवतात 100%. पण त्यांना ज्या जागांची संख्या जी देत आहे ती तुम्ही ठरवताय. ती आम्ही कशी ठरवली? ती संख्या देखील तिघांनी मिळून ठरवली. आता खरं तर आपण एक विचार करा की भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं यश हे सगळ्यात जास्त राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं असेल. पण आम्हाला हे समजतं की आपल्यासोबत जर मित्र आले आहेत तर त्यांना योग्य वाटा द्यावा लागेल, योग्य जागा द्याव्या लागतील, योग्य सन्मान ठेवावा लागेल, तो आम्ही ठेवतो. पण विरोधक सातत्याने हा आरोप करतात की जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जी जोडी महाराष्ट्राने तुमच्या दोघांचं प्रेमही पाहिलं, तुमच्या दोघांचा एकमेकांचा विश्वासही पाहिलेला आहे. पण अशा वेळेस थोडंसं डॉमिनेटिंग नेचर पाहायला मिळतंय. तुम्हाला डिक्टेट केलं जातंय आणि तुम्हाला कुठे माघार घ्यावी लागते. अशा प्रकारचा प्रचार चालू आहे की एकनाथ शिंदे आपल्याला डॉमिनेट करतात आणि त्यांना हवे त्या जागा पदरात पाडून घेत आहेत. मला असं बिलकुल वाटत नाही. सगळं समन्वयाने चाललेलं आहे. आमच्याकडे असं झालं का बघा, आता ही जी इंडी आघाडी आहे, महाविकास आघाडी, उद्धवजींनी सांगलीची सीट घोषित करून टाकली, पवारसाहेबांनी भिवंडीची सीट घोषित करून टाकली. असं नाही केलं आम्ही. चर्चेतनं मार्ग काढतो आहे आम्ही. आता तिथे कोण डॉमिनेट कोणाला करत आहे? त्यामुळे तिथे तर काँग्रेस पक्षाची अवस्था, म्हणजे काय म्हणा, कुठला शब्द आहे तो मला शब्द आठवत नाही, पण लाजिरवाण्यासारखी अशी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी पहिले आरशामध्ये आपला चेहरा पाहिला पाहिजे, मग आम्हाला सल्ला दिला पाहिजे. दुसरा पक्ष एका पक्षाची वेगळ्या पक्षाची सीट डिक्लेअर करतो, मग तसं तुम्ही देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उमेदवार म्हणून तुम्हीच जाहीर करून टाकले आधी? बिलकुल असं मी केलं नाही. ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही कल्याणची जागा घेणार का,
मुख्यमंत्र्यांच्या मुलाची जागा घेणार का? आणि त्याचवेळी अनेक मीडियावाल्यांनी हे चालवलं की भाजपने श्रीकांत शिंदेंना विरोध केला. त्यावेळेस मी भाजपची भूमिका स्पष्ट केली की कल्याणची जागा शिवसेनेकडे राहील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंना आमचा कुठलाही विरोध नाही, आमचेही उमेदवार तेच असते. हे संपूर्ण आता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अक्षरशः महाभारतच सुरू आहे. शरद पवार आरोप करतायत, उद्धव ठाकरे आरोप करतायत, काँग्रेसचे आरोप तुमच्यावर होत आहेत. काँग्रेसने एक कॅम्पेन चालवली की आमच्या महागाईचा हिशोब तुम्ही का देत नाही. महागाई हा मुद्दा काँग्रेस वारंवार उचलते, खूप वर्षांपासून घेते. या महागाईच्या मुद्द्यावर आपलं काय म्हणणं आहे? कसं आहे की एखादा व्यक्ती एखादी मागणी करतो किंवा एखादा व्यक्ती एखादा विषय उचलतो तर लोक त्यांची क्रेडिबिलिटी पाहतात. त्यांची क्रेडिबिलिटी काय, त्यांचा पास्ट रेकॉर्ड काय आहे. एखाद्याने कर्तृत्व दाखवलं असेल आणि त्याने जर दुसऱ्याला प्रश्न विचारला की हे का झालं, तर त्याला प्रश्न विचारायचा अधिकार असतो. मी आपल्या फक्त लक्षात आणून देतो की 2009 ते 2014 UPAचं सरकार होतं आणि महागाई सातत्याने डबल डिजिटमध्ये होती. आणि NDAचं सरकार आता आहे, महागाई एकदाही डबल डिजिटपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे महागाईच्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार हा त्यांना त्या ठिकाणी नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय, कोविडनंतर जगातले सगळे विकसित देश महागाईचा सामना करत आहेत आणि सगळ्या मोठ्या देशांमध्ये डबल डिजिटमध्ये इन्फ्लेशन आहे, डबल डिजिटमध्ये महागाई आहे. कोविडनंतरही प्रधानमंत्री महोदयांच्या नीतीमुळे भारत एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये महागाई डबल डिजिटपर्यंत पोहोचू शकलेली नाही. हे कसं शक्य झालं? मला असं वाटतं की मोदीजींनी जी काही एक फिस्कल पॉलिसी आणली, जो फिस्कल स्टिम्युलस दिला आणि योग्य वेळी योग्य लोकांना मदत, म्हणजे आज आपण जर विचार केला तर देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करतात. आणि त्याचवेळी देशामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या ज्या MSME आहेत, या MSMEला योग्य वेळी क्रेडिट दिल्यामुळे त्या MSME जिवंत राहिल्या. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे मिळाले. कोविडनंतर सर्वात जास्त जगात MSME बंद पडल्या, त्यांच्यावर इफेक्ट झाला. भारतात तो झाला नाही आणि त्यामुळे आपण आपली सगळी पत राखू शकलो आणि आपली महागाई देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकलो. पुन्हा एकदा आरोपांकडे मी येतो की सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. त्यातला भारतीय जनता पक्ष म्हणजे हा भ्रष्टाचारी जनता पक्ष आहे असा आरोप, हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये आणतात, भाजप ही वॉशिंग मशीन झाले, हे आरोप सातत्याने होत आहेत. पहिला माझं मत असं आहे की ज्यांची हयात भ्रष्टाचारामध्ये गेली ते लोक हे आरोप लावतात, हे किती हास्यास्पद आहे. ज्यांच्यावर खटले चाललेले आहेत